तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्त्याचा वाटप आहे, जुलै महिन्याचा हप्ता त्याचा वाटप सुरू झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा होत आहे। आता 1500 रुपये जमा झालेले आहे, पण आपण वाटप कशाची पाहत होतो? रक्षाबंधनानिमित्त आपण वाट पाहत होतो की जुलै ऑगस्ट हप्ता 3000 रुपये पाहिजे, जुलै ऑगस्टचा हप्ता 3000 रुपये पाहिजे असं आपल्याला वाटत होतं। पण मी तुम्हाला याबद्दल अपडेट सुद्धा दिली होती की GR एकच आलेला आहे। GR एकच आला असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होईल की नाही, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वाटप होईल की नाही याबद्दल शक्यता कमी आहे, कारण ऑफिशियल अपडेट सुद्धा नव्हती। मुख्यमंत्री यांनी सुद्धा कोणतीच घोषणा केली नव्हती। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा कोणत्याच प्रकारची घोषणा केलेली नव्हती की आम्ही 3000 रुपये देत आहोत। त्यांना जर रक्षाबंधनानिमित्त 3000 रुपये द्यायचे असते तर त्यांनी मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला असत्या, इकडे तिकडे पोस्ट टाकले असत्या, फेसबुकवर वगैरे त्यांनी त्यांची ऍड केली असती। पण अशा प्रकारे काहीच झालेलं नाही। त्यामुळे बघा, आता शक्यता खूप कमी दिसत आहे, की ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पुन्हा वाटप सुरू होईल। जर हे 1500 रुपये तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आले असेल, पण 100% ते रक्षाबंधनाचे नाहीच आहे, ते पैसे रक्षाबंधनाचे नाही, तो जुलै महिन्याचा हप्ता आहे। तो जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे। रक्षाबंधनामध्ये यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जर हप्ता आपल्याला मिळाला असता तर आपण म्हटलं असतं की रक्षाबंधनाचे पैसे मिळाले, पण तो हप्ता जुलै महिन्याचा होता। रक्षाबंधनाची खुशखबर आपण त्याला म्हणू शकत नाही। पण अजूनही आपल्याला आशा लागलेली आहे आणि महत्वाच्या 2 तारखा आपल्याकडे आहे, 27 आणि 28 ऑगस्ट। 27 तारीख आणि 28 तारीख हे 2 दिवस महत्वाचे असणार आहे। शासनाचा काही पण निर्णय होऊ शकतो, जरी GR आला असेल किंवा GR आला नसेल, पण बघा, निर्णय शासनाचा काही पण होऊ शकतो। आता जुलै महिन्याचा हप्ता तर 1500 रुपये तुमच्यापैकी भरपूर बहिणींना मिळाले असेल, पण आता ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मिळेल का? 27 आणि 28 तारखेला वाटप सुरू होईल का? तो वाटप सुरू झाल्यानंतरच आपल्याला समजून येईल। बघा, हे 2 दिवस महत्वाचे असणार आहे। जर या 2 दिवसामध्ये वाटप सुरू झाला नाही किंवा कोणत्याच बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर आला नाही, तर मग तो वाटप डायरेक्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जाऊ शकतो, त्यामागे कारण सुद्धा आहे। फक्त आपण शक्यता लावलेली आहे, या ठिकाणी आपण अंदाज दाखवत आहे की शासनाने रक्षाबंधनानिमित्त वाटप करायला पाहिजे। आपण पॉझिटिव्ह आहे, पण निगेटिव्ह विषय असा आहे की याबद्दल GR आलेला नाही। शासनाने जर GR काढला असता तर मग एकत्रित वाटप होण्याची शक्यता जास्त होती। जुलै महिन्याचा GR आता शासनाने एक 2 दिवसाआधी काढला होता। मग शासनाला जर डबल वाटप करायचा असता तर शासनाने डबल निधी मंजूर केला असता, दोन्ही महिन्याचा GR एकत्र काढला असता। तसं त्यांनी केलं नाही। त्यामुळे बघा, काही निगेटिव्हिटी आहे, काही पॉझिटिव्हिटी आहे। पण आपण पॉझिटिव्हिटीकडे जाऊ की शासनाने या 2 दिवसामध्ये रक्षाबंधनानिमित्त ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचं वाटप केलं पाहिजे। आता जरी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही तरी पण सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचं वाटप होणार आहे। GR आल्यानंतर तो होईल। पण बघा, या ठिकाणी नाही वाटप झाला तर नाराज सुद्धा होऊ नका। 1500 रुपये आलेले आहे आणि तुमचा लाभ सुरू आहे। ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा लाभ सुरू आहे, तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येत आहे, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे। 1500 रुपये आले की 3000 रुपये आले या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा। तर बघा, जे काही महत्वाचा पॉईंट होता तुम्हाला समजला असेल। आपण 27-28 2 दिवस वाट पाहू, जर 1500 रुपये आले तर ठीक, नाही तर आपण समजून घेऊ की रक्षाबंधनाचं गिफ्ट शासनाने दिलेलं नाही। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।